तो चढू शकतो का? तर गाईस तुम्हाला काहीतरी कमाल दाखव परत नटापटा करते ब्युटी गेली नाही पकले तर आपली इच्छा पूर्ण होते. कसं आलेले सर तुम्ही? मन मात्र प्रसन्न आहे. 3.5 कसं वाटतंय? थंडी आहे. गावाकडचा जुगाड केलाय, शेकोटी केली आहे. ही एक संदेश देतो, ती कचरा टाकू नका. टाकलाय की नाही? टाकून दिला गाईस. वरती एसीची कूल हवा लागते का? कोणाच्याच माग लागून परत बारिश आहे. गाईस तुम्ही बघू शकता इथे ही दाखवलंय इथे काय काय नाही करू कचरा. हा आहे माकडकडा जे आमचे माकडे उतरून गेले. खूप माकडं होते ते आणि इथे हवा लागते. बघू शकता तुम्ही हे भगत बॉय होती इथे कळसूबाईला त्यांनी लास्ट हाक मारलेली आणि तिथे हे आहे ते कुंडाचं पाणी, चटणी, मेथी, भाजी. आता 2 दिवस काय उठतच नाही. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललोय कळसूबाई सफरला. तर आमची सगळी पब्लिक रेडी झाली आहे. सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आता लवकरच निघतोय. आता गाडीमधून बारी साईडला जायचे आणि उतरताना इंदोरी साईडने उतरायचे. तर सफर खूप छान असेल. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. मज्जा मस्ती आणि इकडचा निसर्ग बघायला मिळणार आहे. तर आमची गाईज आता सगळेच पब्लिक निघते. तर बघा आता. हाय बाय बाय. आता आम्ही खाली निघालो होतो कारण आमची गाडी वाट पाहत होती. फायनली आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो. गाडी वाडा कसा तरी उठला होता कारण सकाळचा वेळ होता. बसलो बाबा गाडी. हॅलो गाईज, आता आम्ही बारे गावात पोहोचलोय. आता इथून आमची पुढची ट्रॅकिंग चालू झाली आहे. सकाळचे आता 4:30 वाजलेत. अर्ध्या तासात गाडीवाल्याने आम्हाला सोडून दिलं आणि आता पुढच्या दिशेने आम्ही रवाना होतोय. आता पडलो असतो गाईज कारण कॅमेऱ्यात बघतोय आणि खाली बघितलंच नाही. आमची पब्लिक सगळी मागे इकडे बघू शकता. खूप सारी पब्लिक आहे इथे. सगळे चाललेले आहेत. आता हा डॉन आला. इकडे बाकीचे चला वरती चला. बाय बाय बोल सुटले. तुम्ही कसं म्हणजे हे बघू शकता किती काळोख आहे. एकदम थंडी पण वाजते. पांघरून चालले सगळे शूटर वगैरे घालून. तर काहीच आता ट्रॅकिंगचा पहिला टप्पा चालू केला आहे. सकाळच्या थंडगार वातावरण आहे आणि या थंडगार वातावरणात चढायला खूप मजा येते. ऊन झाल्यावरती चढायला खूप थकवा येतो कारण एनर्जी आपली कमी होते तेव्हा. आणि सकाळच्या अशा कोवळ्या वातावरणात वरती चढायला खूप भारी असतं. आणि आमचे बाकी मेंबर बोलतात तुला चांगलं वाटतंय. आमची इथे हवा टाईट झाली. इकडे बघू शकता ते आताच दमून गेले. ती काय ती दमली का? दमली का दिदी? ही पण दमली. अरे बापरे. चला मग आता भेटू पुढे. अजून सूर्य वगैरे काहीच निघालेला नाहीये. पूर्ण काळोख आहे. तर आता तुम्हाला वरचं वातावरण खूप छान वरचं वातावरण ते पण तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग पुढची ट्रॅकिंग करतो आता गाईज. तर आता आम्ही पोचलोय पहिल्या टप्प्यावरती म्हणजेच माची जे पायथ्याशी देवीचं स्थान आहे तिथे. आता आमची पब्लिक सगळे मागे. आम्ही 4-5 जण पुढं आलो आहे. ही दिदीने दमून गेले ती आणि इकडे हा तनू. बाकी पब्लिक मागून येते. चला तर मग आपण दर्शन करून घेऊ. आता माचीच्या ठिकाणी आम्ही आलो आहे. तर इथे बघू शकता हे माचीचं मंदिर आहे. आतमध्ये देवी आहे आणि इथे आता घंटा वाजवू आपण आणि दर्शनाला जाऊ. चला मग आतमधलं मंदिर राखून घेतो. पहिले पाया पडतो आणि हात चालतो. तर हे बघू शकता इथे देवीचं माचीतलं मंदिर आहे. इथं आम्ही आता पोचलो आहे. दर्शन घेतो. कसं आहे इथलं हे मंदिर? खूप छान आहे ना. मग गाईच आता दर्शन वगैरे घेतो. आणि तुम्हाला तर माहीतच असेल कळसूबाई शिखर किती उंच आहे. महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट आहे. 1646 मीटर त्याची उंची पण आहे. तर मग आता इथे आमची पब्लिक वगैरे दर्शन करून घेणार आहे. तोपर्यंत बाय बाय. पुढच्या सफरमध्ये भेटू. सगळे आले ती सगळे एक एक करून दर्शन घेते ती. काही लोक फोटो पण काढे सुटलेत आणि इकडे डिस्कस चाललं आहे बाकी गँगचा.
हा तर विचारायचंच पडलाय. हा छोटू कसं आहे मग, दर्शन केलं का? हा, त्याची झोप नाही झाली पण तरी पण भाऊ चढायचा प्रयत्न करतोय. चला तर मग आता दर्शन झालं, आता पुढच्या सफरला निघू. आमची गँग आता मागून येते, इकडे मागे ती, आणि आम्ही इथं आता पुढं आलोय. आता बाकीचे मेंबर पुढे झाले, बाकी सगळे थकले, ती एवढे मागे राहिले ती. चला तर मग आता पुढच्या सफरला. आमचा हा छोटू बघा, तू जरा मागे बघून जरा फीडबॅक दे, कसं वाटतंय, कसं वाटतंय? आता बघू शकता इथून ही माकडासारखी चढली. आता आम्ही इथे थांबलो विश्रांती घ्यायला. इथं हॉटेल बघू शकता, दुकान आहे, आणि इथे बोर्ड वगैरे पण लावला आहे. त्यामध्ये दाखवलं आहे इथे काय काय नाही करू, कचरा करणे इथं मना आहे, आणि स्मोकिंग वगैरे असे रूल आहे ती. तर मग आता आमची पब्लिकचा आम्ही वेट करतो आहे. आम्ही इथे पुढे येऊन थांबलो आहे, बाकी सगळे मागे आहेत. आम्ही थकलो नाही पण बाकीचे सगळे थकलेत. कसे वाटते यार, कसं वाटतंय? हवा वगैरे कशी इथली, कशी आहे? चांगली आहे पण मला उलटी सारखं होतं. आता सगळे इथे दम खात आहेत. इकडे ही तर पार घामाघूम झाली आहे. ती बोलते आता चॉपर बोलवा, घरी जायचं. इकडे ही परत नटापटा करते, ब्युटी केली नाही पाहिजे. हा भाऊ एकदम शांत आहे. इकडे ही पाणी पे सुटले. डिस्कस चाललाय पुढच्या प्लॅनिंगचा. बाकी मेंबर आलाय, आमचा छोटा सुपर हिरो पण आलाय. काय म्हणतो सुपर हिरो? इकडे आमची बाकी पब्लिक येते, आणि काही पब्लिक आमची खूप मागे, तिकडे ते बॅटऱ्या दिसतात ना तिकडेच राहिले. दोन ताई खूप दमले. ती ताई कसं वाटतंय चढायला, मजा येते का? वरती एसीची कूल हवा लागते का, नॅचरल वाली? काय आमचा आता निमा सफर कंप्लीट झाला आहे. आता वरतून बघू शकता काय सीन दिसतोय. वरतून सगळी सिटी टाईप दिसतंय, पण ते छोटे छोटे विलेज येते. आणि ग्रीन ग्रीन आहे तिथं आम्ही पहिलं होतं. आम्ही खाली जे लाईट दिसतात तिथून स्टार्ट केलेलं, आता निम्यावरती पोचलोय. आमची सगळ्या पब्लिक आता दमली आहे बऱ्यापैकी. काहींना चढून खूप भारी अनुभव आला, पडत जडत सगळेच वरती चढलेत. आमचा छोटू पण चढला, त्याच्या इथे लागलं पण. मात्र स्वेटर त्याचा खराब झाला तरी पण चढतोय. मात्र मोठी गँग अजूनही मागे, ते दमले ती. तर मग गाईच खूप भारी वाटतंय. सकाळच्या मोसममध्ये चढायला खूप चांगला अनुभव येत होता, आणि ए सीपेक्षा थंड वातावरण येतं आहे. आता 16 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे सध्याचं इथं, आणि खूप छान वाटतंय. चला मग पुढे भेटू. आमचा डप्पा आता चालू झाला आहे, बघू शकता. आमचे छोटे गाडू पण बऱ्यापैकी चढता आहे. ती कुठे हे बघा, त्याच्यासारखं लागतंय. इथे आलाय हा आमचा बंदा, जो खूप दमलाय. कसं वाटलं भाऊ चढायला? डेंजर. हा, पुढे चढू शकतोच की नाही पुढे? हा. सकाळच्या अंधारात किती जण वरती चढायचा आनंद घेत आहेत. आकाशामध्ये तारे पण दिसतात. आणि यो चढू शकतो का? एवढा खडबड रस्ता यो चढू शकतो का? चढू शकतो का? हा. बघा हा इथे अवघड रस्ते तरी पण हा छोटा. आणि इथे आलेले हे पर्यटक. मॅडम कुठून आलात तुम्ही? देवलाली वरून आलेले. चढायला कसं वाटतं मॅडम? अवघड वाटतंय. आणि इकडे खाली आलेले दुसरे पर्यटक आहेत, ते पण थकले. ती ताई कुठून आलेत तुम्ही? नाशिकवरून आलेले. ताई कसं वाटतं चढायला? खूप मस्त. अच्छा दादा, तुम्हाला कसं वाटतं? मस्त वाटतो. गाईज तुम्ही बघू शकता आता सूर्योदय होतोय. बघूया आम्ही वरती पोचतोय की नाही. निम्म्यामध्येच पोचलोय, परंतु सूर्याची झलक इथे दिसायला लागली आहे. काय माहीत नाही आम्ही सूर्योदय व्हायच्या आत वरती पोचतोय की नाही. बघूया. आमची कंपनी वरती चालली आहे. हे बघा हे सीड्या, आणि आमचा हा छोटा मेंबर. आणि इकडे बाकी ही आमची दिदी तर खूपच दमून गेली, आणि बिना चपलांची चढते. बघा देवीला नवस केलाय तिने. मला 12वी मध्ये रिझल्ट मध्ये पहिल्या मार्काने पास होऊ दे, कारण मी पेपर कमी लिहिलाय, तरी पण मला पहिल्या मार्काने पास व्हायचे असं तिचं म्हण. बघू शकता इथे एरोप्लेन उडतंय, जसं की वाटतंय कुठल्या मिसाईलवाला. आता आमची दिदी मात्र दमली आहे, आणि आता हा सीन बघण्यासाठी आम्ही इथे थांबलोय. बघू शकता आता आम्ही
निम्म्यामध्ये चढलोय आणि आमची गँग आता पुढे गेली आहे. बाकी सगळी पब्लिक मागे आहे, पण आमची टीम मात्र सगळ्यात पुढे. आमच्या टीमचे छोटे छोटे मेंबर आहेत, परंतु चढण्यात सगळ्यात एक्सपर्ट आहेत, कारण ते शिवरायांचे मावळे ते. आणि हा बघू शकता सूर्योदय होण्याचा सीन दिसतोय आणि असा हा छान मुमेंट आम्हाला कॅप्चर करायला मिळतो. हे आमचं भाग्य आहे. पुढे बघू शकता त्या डोंगरावरती पवन चक्क्या पण येते, जे आपल्याला वाईन पॉवर देतात. हॅलो गाईज, तर आता आम्ही पुढे चालतोय. बघू शकता मागे सूर्योदयाचा सीन दिसतोय. आता आमचा निम्म्यापेक्षा जास्त टप्पा पार झाला आहे. आता आम्ही इथे थांबणार आहेत आणि सूर्योदयाचा सीन पण तुम्हाला दाखवणार आहे. तर मग गाईज, आम्ही हे छान मुवमेंट कॅप्चर करतो आहे, त्यासाठी लाईक शेअर आणि सगळंच केलं पाहिजे. असे नवनवीन गोष्टी आम्ही घेऊनच येत असतो. तर बघू शकता आता आम्ही इथे वरती पोचलो आहे. तर वरतून खालचा जो आम्ही पार केलेला टप्पा आहे तो तुम्हाला दाखवतो. इथे खूप छान नॅचरल AC सारखी हवा येते, जी खूप नॅचरल आहे. आमची छोटी दिदी आणि मागे बघू शकता तो सूर्योदयाचा तो सीन. कसं वाटतंय पब्लिक? खूप छान वाटतंय. काय हॅपी मुमेंट आहे. दमलोय पण मन मात्र प्रसन्न आहे. सगळ्यात पहिले मी पोचलेलो, सगळ्यात पहिले बोललेलो ना, तो शौर्य, त्याचं नावच शौर्य. असा हा छोटा आमचा कार्टून आणि आमचा हा दुसरा स्ट्रॉंग बॉय. काय नाव? गौरव. आणि आमची ही नेक्स्ट स्ट्रॉंगर स्वरा. आणि इथेही बसली ही थकली आहे ती कोयल. टकली. आणि आमची ही 5 जणांचा स्क्वॉड आहे, जो आम्ही पुढे चालतोय. आमचा स्क्वॉड नेहमी पुढे असतोय, कारण आमच्या गँगमध्ये आहे तो शौर्य. आणि हा सूर्योदयाचा सीन बघू शकता. आता लवकरच सूर्योदय होईल. तर कसा वाटला सीन? खूप छान आहे. तर कसं वाटतंय पब्लिक? कसं वाटतंय? हा, आणि आपण सगळ्यात पुढे येतोय ते त्याचं पण चांगलं वाटतंय ना, कारण आपण छोटे असून पण आपण सगळ्यात पुढे आणि मोठे असून ते मागे राहिलेत. तर आमच्या टीम बघा अजून पण थकला नाही आमचा शौर्य. बघा गाईज, आता आम्ही पुढच्या टप्प्याला गेलो. बघू शकता इथे दरी आहे, जी खूप खोल दरी आहे. बघू शकता कशी आहे ही दरी. बघितलं ना, खूप छान निसर्ग आहे इकडचा. आणि आमची पब्लिक येते ती मागून. बघू शकता सगळे दमले ती. हा 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 मला आधीच हा सजेशन देतोय, कॅमेरा पडू शकतो. आणि आता पुढची सफर करतोय. इकडे बघू शकता सूर्योदय झालाय, परंतु आमचा एवढा बॅड मुवमेंट नाही आमच्या लाईफमध्ये की धुक्यामुळे ते सूर्योदय पण आम्हाला दिसत नाहीये. नाराज झालो, पण काय नाराज नाही झालो तरी पण चढायला खूप मजा आली की नाही? आणि थंडी कशी आहे भाऊ इकडे? कशी आहे थंडी? ही जी दरी आहे, कशी आहे दरी? आणि हे आमचे मागून येणारे मेंबर बघितले किती मेंबर आहेत? जवळपास 20 पेक्षा जास्त. आता इथे आम्हाला काय दिसतंय? हे ड्रोन नाही आहे, तर ते एरोप्लेन आहे, जे खूप जवळून जात आहे. आणि आमचे काका बोलतात, हा बघितलं ना चपला बघा, ही नवीन स्ट्रीक आहे. हा आहे गावाकडचा जुगाड. तर हे झाडं कशी झाडं आहे ती? ॲक्च्युअली वरती झाडं नसतात, परंतु हे डोंगराच्या पोटाला झाडं असतात. वरती गेल्यावरती झाड तुम्हाला दिसणार पण नाही, कारण वरती पाण्यामुळे झाडच राहत नाही. वरती खूप जोरदार पाऊस होतो. इकडे बघू शकता हे डोंगर, हे जाळ्या पण लावल्या सेफ्टीसाठी. आणि पूर्ण या साईडने पूर्ण सिड्या गेल्यात. आणि उतरण्याचा साईट आहे ना, तिकडनं खूप छान आहे, तो पण व्ह्यू तुम्हाला दाखवू. हे बघा कसे झाड आहे ती, एकदम छान. आता ही कन्फ्यूज झाले दीदी, चढायचं कुठून? सगळीकडे दगडच दगड दिसत आहेत, रस्ता मात्र दिसत नाही. इकडनं चढ दीदी. हिरो तिकडनं नको चढू, इकडनं चढ. बघू शकता आमचे छोटे प्लिक्स सगळी पुढे गेली. आमची ताई तर सगळ्यात पुढे, ती मात्र विसावाच घेत नाहीये.
ती फक्त कंप्लीट करायच्या मागे लागले. कधी मी हा वरचा टार्गेट कंप्लीट करेल. इकडे ही तर दमली आहे की नाही काही माहीतच नाही. ती पूर्ण व्हिडिओमध्ये आत्ताशी दिसते मला. स्टार्टिंगला दिसली होती हा जिरली. ती बोलते माझी जिरली. यात निम्माच गड आताशी चढलो तरी बोलते जिरली. तर गाईस तुम्हाला काहीतरी कमाल दाखवतोय. हे बघू शकता इथं एक कसलं झाड आहे. अरे जांभळाचं झाड आहे. त्याला जांभळाचा बार पण आलाय. काही दिवसात त्याला जांभळं पण येतील. तर बघू शकता हा असं असतं त्याचा बार. त्याला जांभळं लवकरच येतील. कसं आहे मग. चला तर मग अजून जांभळं वगैरे काय आले नाही ती त्यासाठी वेट करावं लागेल. चला भेटू. तर ती एवढी थंडी आहे की इथं त्या भावांनी जुगाड केला आहे. शेकोटी केली आहे. ते इथेच राहतात वरती. एवढ्या वरती त्यांनी हॉटेल टाकलं आहे. बघा किती पर्यटकांसाठी सगळं काही उपलब्ध करून देतात. तर ते थंडीमध्ये त्यांनी सेफ्टीसाठी थोडंसं इथे जाळ बनवलं आहे गवतापासून. माझ्या हात बघा आता. तर गाईज बघू शकता फायनली आता सूर्य वरती आला आहे. आणि आता हा ब्युटिफुल मुवमेंट आम्हाला बघायला मिळतोय. आणि तिकडे पूर्ण त्याचीवाली कवळी अशी किरणं सगळीकडे मन प्रसन्न करणारं वातावरण तयार करतायत. आमची दीदी त्याचा आनंद घेते आणि आम्ही पण घेतोय. खूप छान मुवमेंट आहे. असं वाटतं इथं बघून नुसतं तो मुवमेंटच बघावा की काय. खूप छान असा मुवमेंट आहे. चला तर मग आमचे छोटे बंदे मात्र व्यस्त आहे त्यांच्या मीटिंगमध्ये. एरोप्लेन येतच असतात. हा आता तिसरा एरोप्लेन आहे. हॅलो गाईज. तर आता आम्ही लवकरच वरती पोचणार आहे कळसुबाईच्या शिखरावरती. तर आमच्या मागे हे आमची पब्लिक आहे जे खूपच वेडे चाळे करते ती. आता आम्हाला आता पुढे पोचायचं आहे. तर चला मग पटापट जाऊ पुढे. हा ठीक आहे. दीदी नाही दमली आहे. चल दीदी पटापट. तुम्ही बघू शकता एवढ्या उंचावरती सुद्धा लाईटची सोय केली आहे. चला तर मग आता पुढे जाऊ. जे बघू शकता आमची दीदी जिला खूप दमली आहे. ती बोलते तिला कसं वाटलंय चढून. जरा तिची फीडबॅक घेऊ. कसं वाटते दीदी चढून. कोणाच्याच मागं लागून परत बारी साईडनी येणार नाही. बघा जिरली. येस विंडोऱ्या साईडने परवडतंय. हा बघा द इकडून बेस्ट. कधीच येऊ नका. द बेस्ट साईड कुठली आहे मग. इंदोरे. हा हा हा. चला तर मग आता पुढे मावशीला त्यांना भेटू. काहीच मी पळतोय. मज्जा पण येते. कसं वाटतंय चढून नाही का वरती चढायला ताई. मस्त छान वाटतंय. दमली का. थंड हवा. दमली का. लय डोंगर झाडी कुठला तो गाणं. ताई अक्का दमले बाबा. ती मागच्या वेळेस बोलली होती सेकंड टाइम नाही येणार पण तरी पण ती आली. चला मग गाईस बाकी मेंबर खूप पुढे गेले. आता ते पर्यटक रिटर्न चालले. किती वाजता आलेले सर तुम्ही. 3:30ला स्टार्ट केलेलं. खूप लवकर चालू केलेलं आणि आता रिटर्न पण जाते. कशी वाटली सफर. मस्त एकदम. खूपच छान. ठीक आहे. चला मग बाय. तर मग इथे हे ताईने पुढे येऊन थांबले. ताई दमली का. मग काय. आणि आमची आर्या दीदी काय बोलते. काय नाही बोलत दमले मी. ती एक संदेश देत होती कचरा टाकू नका. टाकलाय की नाही. टाकून दिला गाईच. काका सगळ्यांना करतात. चला लवकर. चला मग तुम्ही पण लवकर चला. आम्ही आता पोहोचतोय. बाकी मेंबर दमले का काकी. हो काकी. ते दमले ती. ते बिझी दिसते ती चढण्यासाठी. आता लवकरच कंप्लीट होते आपलावाला टास्क. कसं वाटतंय. छान वाटतं. ते पण बोलतात छान वाटतंय. आता आमची जी ग्रुप होता आम्ही चढायला सगळ्यात पुढे होतो ते ग्रुप मेंबर. कसं वाटतंय चढायला. छान. आता कंप्लीट होतंय. कसं वाटतंय. मनामध्ये एक वेगळी फिलिंग येते. फायनली जो टास्क होता तो आता लवकरच कंप्लीट होतोय.
आणि या सफरमध्ये खूप एन्जॉय केला आम्ही. खरं तर जेव्हा सूर्योदय झाला नव्हता तेव्हाच स्टार्ट केलेलं, परंतु आता फायनली सूर्योदय झाला आणि आमचा टास्क कंप्लीट होतो आहे. अशा सुंदर निसर्ग वातावरणात आम्ही वरचा टप्पा पार करतो आहे. खूप छान अनुभव मिळाला, खूप छान वाटलं. छोटे मोठे टास्क आले परंतु ते पार करून आता आम्ही फायनली वरती पोहोचलो आहे. आमचे छोटे सुपर हिरो इथे बसला एक, आणि इकडे मागे लीड, आणि एक तर सगळ्यात पुढे. आणि आता आमचा टास्क कंप्लीट होतोय. आता भेटू वरती दर्शनाला. बाय बाय. बॅग कुठला असणार आहे आमचे ग्रुप मेंबर्स जे बघा लास्टच्या टप्प्यात आहेत परंतु सगळे शांत मंद अवस्थेत चाललेत, तसे त्यांच्यामध्ये काय एनर्जीच नाही राहिली. हे बघा आमच्या ताई असतात ज्यांच्यामध्ये अजूनही खूप जोश आहे, आणि हे इकडचे मेंबर, आणि इकडे आमची टावाळकी गँग. हॅलो गाईज, तर आता आम्ही शेवटच्या पायऱ्या चढतोय आणि आता लवकरच देवीचं दर्शन करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता हा लास्टचा टप्पा. सुंदर वातावरण. आमचे बाकी मेंबर वरती गेलेत, आता आम्ही पण जाणार आहे. आता बोलायची पण एनर्जी नाही राहिली, एवढं थकलोय आम्ही. आवाज पण आता शांत झाला आहे. काहीच बघू शकता आता आमचे छोटे मेंबर्स ही सीडी चढतात, जी फायनल सीडी आहे. आणि ही दीदी बोलते या सीडीने जा, यांच्या मागेच जावं लागेल ना. हा ठीक आहे, हळू येते ना, येशील ना, हळू ये. तर चला मग गाईज, आम्ही आता फायनल टास्क कंप्लीट करतो. आमचे छोटे शूरवीर सीडी पार करत आहेत. खूप छान आहे. लास्ट मोमेंटपर्यंत अजून पण दमले नाहीत ते. बाकी सगळे मेंबर दमलेत तरी पण. हा बघू शकता वरचा दिसणारा व्ह्यू, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आमचे हे शूरवीर छोटे बच्चे जो दिल के सच्चे होते. बघू शकता इथं माकड जे आपल्या पिल्लाला सांभाळते, त्याच्या पोटाला कसं लपलं आहे ते पिल्लू. बघू शकता, नाईस मुमेंट. तर मग गाईस आत्ता बघू शकता वरती किती गर्दी आहे. खूप सारे पर्यटक आलेले आहेत आणि काही पर्यटक उतरत आहेत. सीडीला बघू शकता किती गर्दी आहे. आम्ही अवघड सीडी चॉईस केली आणि आमच्या छोट्या मेंबरनी ते पार पण केली. बघू शकता वरतून दिसणार हा व्ह्यू. फायनली आता लास्ट स्टॉपवरती आम्ही पोहोचलो. भेटू पुढे. बघू शकता छोटे मंकीज खूप सारे ते. आणि फायनली आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. बघू शकता वरती खूप थंडी आहे आणि हवा पण सुटली. तर मंकीने अटॅक केला आहे. मी पण इथे देवाचं दर्शन करून घेतलं. दर्शन केलं आणि देवाकडे एकच इच्छा मानली की माझ्या आयुष्यात प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करण्याची ताकद दे आणि आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची हिंमत दे. मी तुझी अशीच सेवा करत राहील. आणि देवानी पण ती ऐकली असं मला वाटत होतं. आणि आता मी बाहेर येऊन पुढचा हे करणार होतो, पण बघितलं तर काय बाहेर मंकी होते. हे 2 मंकी ना खूपच डेंजर होते, माझ्यावर अटॅक करत होते. बाबा म्हटला, मी तर घाबरलो होतो. तिथले पुजारी काका होते, त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि मग कसं तरी मी बाहेर पडलो. आणि नंतर मग काय मी गेलो, नारळ वगैरे फोडले आणि आपली सगळी काही भावना देवीपुढं मांडली. आणि आता पुढच्या दिशेने काही आता आम्ही कळसुबाईच्या वरच्या टोकावरती. वरच्या टोकावरून दिसणारा हा भंडारा दऱ्याकडे सीन, हे डोंगर आणि इथे असणारे ते सौंदर्य खूप छान सीन आहे. वरती येऊन खूप छान वाटतंय. दर्शन वगैरे सगळं झालं आहे. आता वेळ आहे ती रिटर्न जायची, पण त्याआधी इथले जरा मोलचा आनंद घेतो. इथे जरा फोटोशूट करतो. मला दाखवतो व्ह्यूज इकडचा. हा बघा व्ह्यू, बघू शकता हा डोंगर कसा दिसतोय, खूप छान. आणि इथले हे मंकी आहे जे आमच्या मागे येते, त्यांनी खूप परेशान केलं आम्हाला. त्यांना खायला काय मिळत नसल्यामुळं ते बॅगवरती हल्ला करतात, चप्पल चोरून यायचा प्रयत्न करतात. आमचे तांदूळच घेऊन गेले ते. एकतर माझी बॅग ओपन करत होता. खूप यांच्यापासून जरा सावधगिरी बाळगा इकडे. चला मग तुम्हाला दाखवतो व्ह्यू इकडचा. हा बघू शकता इथे दिसते तो काय आहे, तो तळ आहे साम्राज्यचा जो भंडारदऱ्याकडे जातो. आणि इकडे बघू शकता ही हिरवळ
इकडे असणार हे डोंगर, तर अजून पण दाखवतो. आणि इकडे आमची पब्लिक बसले आणि हे माकडं जे खूपच वैताग देतात पर्यटकांना. गाईज तर बघू शकता इथे कळसूबाईचे नाव तुम्ही रीलवरती बघितलं असेल ते. आणि इकडे असणार हा नेचर, ते खूप लोक फोटो काढते, खूप हवं आहे. माझा कॅमेरा पण हलतोय. तर मग गाईज तुम्ही बघू शकता अजून इकडे काय चाललंय या दादा सगळंच वेगवेगळी गोष्ट करते. इकडे खाली ही जी झाडे आहेत ना तिकडे जे आंबळं दोन असतात ती येते त्याची झाडे आहेत. खूप हवा आहे, हवेमुळे आवाज येतो की नाही तुम्हाला ते आय डोंट नो, बट छान मजा घेतो आम्ही इथे. इकडे बघू शकता. तर या ताईनी फायनली त्यांचं आलं अचिव्हमेंट कंप्लीट केला. गाईस तुम्ही बघू शकता इथे हे पैसे चिपकतात. असं म्हणतात आपण मनातली इच्छा बोलली आणि पैसे चिपकले तर आपली इच्छा पूर्ण होते. तर आमच्या या दीदीने चिपकवला, ती किती खुश आहे. तिने तिची इच्छा नक्कीच. आणि इथे मंकीने मध्येच एंट्री केली आणि इथे सगळे हसतायत. आणि वरची थंडी किती आहे बघा, सगळे ऑल पब्लिक इथे थंडीने कुडकुडते. आणि मी सुद्धा कुडकुडते, मी पण थंडीने कुडकुडतोय. खूप थंडी आहे इथे वरती. आणि चला मग फायनली बाय बाय. आता आमचं चढून झालंय, आता उतरतोय. थंडी खूप आहे आणि आमची सगळी काय खाली उतरतीये. चला मग आमचा हा हिरो मागेच आहे आमच्या. कसं होते दादू थंडीने. आता उतरतो तो लास्ट सीडी जी आता खालच्या दिशेने जातोय आम्ही. आणि इकडे बघू शकता तो व्ह्यू वरतून दाखवला होता तो. आता खाली आल्यावरती थंडी थोडी कमी झाली आहे. वरती गेल्यावरती थंडीने कुडकुडत होतो. आणि ते बघितलं ते कळसूबाई नाव जे रीलवरती तुम्ही बघितलं असेल. आणि इथे आलेले खूप सारे पर्यटक मी बोलतो प्रेक्षक. आता बघा हा आमचा दादू चुकतोय कसा, घाबरलाय तू. माकडा टाईप वरती खूप माकडं होते, ते माकडांचं बघून त्याच्यामध्ये पण माकडाचा अवतरला की काय. चला लवकर बाय. आमची वाली गँग उतरतीये. बघू शकता जी सीडीला पूर्ण मेंबर आहेत ते सगळे आमच्या गँग. दर्शन वगैरे सगळं झालं. आता वेळ आहे ती पेटपूजेची. आता सगळेच आम्ही चाललोय पेटपूजा करायला. सगळ्यांनाच आता जोरची आणि कडाडून भूक लागली आहे. आणि हा भाऊ बघितलं ना काय बोलला आमच्या हिरोने. तर आता शानदार अशी उन्हामध्ये जागा शोधली आहे, कारण अंगामध्ये अजूनही थंडीच वाजते. जसं फ्रीजमध्ये येऊन काढलेली थंड पाण्याची बॉटल असते तशी आमची कंडिशन झाली आहे. तर आता इथे दगडांचं थोडंसं सहारा घेतला आणि त्याच्यावरती बसून आता जेवण करणार आहे काही. चला आता पेटपूजा करतो, दाखवतो तुम्हाला. वेट आता जो तो सगळे भुकेने व्याकुळ झाले ती. आणि आता अखेरकार जेवणाची वेळ आली आहे. तर आता जिथे मागे बसलो होतो तिथे पण माकडं आले, त्याच्यामुळे पळावं लागलं. त्यावेळेस व्हिडिओ नाही काढली, पण आता पुढे आलो आहे. आता इथं मोकळ्या इलाक्यात आता आम्ही जेवण करतो आहे. आता सगळ्यांनी आपलं साहित्य काढतायत. भाकरी वगैरे सकाळी बनवून आणलेत ते, आणि काही चिप्स वगैरे आणलेत. आता त्याच्यावालं आम्ही सेवन करणार आहोत. खूप छान वाटतं इथल्या रानातल्या मॉलमध्ये असं जेवण करायला. त्याचा आनंद आम्ही आता घेतोय. चला तर मग खाऊया रानमेवा असणार आमचे जेवण. तर मग काय आता आमचं जेवणाचं डिस्ट्रीब्युशन चाललंय. बघा इथे चपाती बनवलेली आहे, मेथीची भाजी, इथे ही चटणी आहे, आणि इथे अजून एक दुसरी चटणी जी ओपन करते. आणि आता एक छोटा डिश आणलेत, आणि इकडे चपातीचं चाललंय. इकडे मेंबर बसलेत, इकडे पण येते, इकडे पण येते, आणि मी पण आहे, पण मी नाही दाखवते स्वतःला कारण खूप भूक लागली मला. 3 चटणी ती. चला तर मग आता घेऊ मजा. तर आम्ही आता जेवण करतोय. हे बघा चटणी, मेथी भाजी आणि चपाती. चला मग खातो. बाय बाय. जेवण झालंय. आता सगळ्यांचा आराम पण झालाय. सगळे रेडी आहे, ती तंदुरुस्त झाले, ती खाऊन पिऊन रेडी. खाऊन कसं आता एनर्जी आली ना, थंडी कमी झाली की नाही आता.
काय मग काका विचार करतात आता पुढच्या ट्रॅकचा प्लॅन. चला चला. आता इथं बॅगचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे, वजन वाटण्याची वेळ आली आहे. चला तर मग जाऊ आता घरी. जाताना रस्ता चेंज करणार आहे तर छोटू खूप इंटरेस्टेड आहे. आणि इकडे हे आमचे हिरो मेरे को लगा है वो इनने दिखाया नहीं, वो नेक्स्ट पार्ट में दिखाएंगे. चलो अभी नेक्स्ट पार्ट में दिखाने वाले हैं कुछ नहीं यार, क्योंकि हमारा जाने का सफर है अलग. बाय बाय. चलो जाते. आई आता उतरायचा पहिला टप्पा आम्ही पार केला आहे. बघू शकता काही मंडळी आमची मांगेचे आणि आमची बाकी मंडळी इथे पोचले. तर मग बघू शकता इकडे यांची डिस्कस चालू आहे. आणि आता बघा थांबा, माझ्या पायाला किती लागले बघा. आणि तिकडे आमचा तो छोटा बंदा मात्र इथे इकडे चप्पल पण फेकून दिली आणि घाबरतोय तो. आता बघू शकता असं वाटतं जसं आतंकवाद्याला घेऊन चाललेत की काय. आणि इकडे इथं दुसऱ्याच रस्त्याने आले चप्पल घ्यायला. बाय. ते रस्त्यामध्येच मंकींची गँग आहे, ती वाट बघते आमची कधी येईल. अटॅक करण्याच्या हिशोबाने बसलेत वाटतं, परंतु आम्ही इथेच थांबलोय सगळे. सगळ्यांची वाट बघतोय. आता आम्ही पुढच्या स्टॉपला आलोय. इथे जाताना इकडनं नव्हतं आलो, पण आता उतरताना इकडनं उतरतोय. इथं बघू शकता तुम्ही, हे भगत बॉय आहे ती. इथे कळसूबाईला त्यांनी लास्ट हाक मारलेली आणि तिथे त्यांनी जीव सोडलेला. इथे त्यांचावाला पुतळा आहे. आता तिथं आम्ही दर्शन करू आणि पुढे निघू. हे होते त्यांनी कळसूबाईला पाळलं, म्हणजे त्यांचं पालन केलं. त्यांच्या घरी त्या होत्या, त्यांचा इथं पुतळा आहे. चला तर मग आता दर्शन बघू शकता. इथं आवाज दिल्यावरती तो रिपीट होतो, कारण पुढे डोंगर आहे. साईंची जादू आहे. मी बोला कशी आहे जादू. त्या डोंगराला आपला वॉइस जातो, तो रिटर्न रिपीट होतो. तर बघू शकता. हॅलो, रिटर्न वॉइस आला. बघितलं, मला कळलं नसेल पण बऱ्यापैकी समज. गाईज आता आलोय आम्ही खाली उतरायच्या टेकवरती आणि बघू शकता खूपच डेंजर आहे इकडे पण. तुम्ही बघू शकता हा हॉरर असा रस्ता जो आम्ही पार करतोय. आमचे बाकी मेंबर पण येते ती आणि आम्ही आता इथं पार करतोय. खूपच डेंजर आहे पण आम्ही तो पार करतोय. कृपया आम्ही ते व्हिडिओ काढू शकत नाही कारण रिस्की असल्यामुळे आम्ही तो बिना व्हिडिओ काढता. गाईज बघू शकता आता हा दुसरा हार्ड असा टास्क पार करतात आमची पब्लिक. बघा किती ध्यानपूर्वक उतरावं लागतं आहे. हाताला हात पकडून हाताचा सहारा घेत त्यांनी तो टास्क कंप्लीट केला आहे. आणि जो आम्ही आत्ता टास्क पूर्ण केला हॉरर होता. इथून बघितलं गेलं दिसायला इझी आहे. हा बघू शकता हा तो हॉरर सीन स्टेट आहे डायरेक्टली. आणि उतरतात आमची पब्लिक. आणि आम्ही तिकडचा कट केला त्याच्यामुळे, क्योंकि इथं लय मोठा कांड झालता. गाईज तुम्ही बघू शकता इथे ही गुफा आहे जी रस्त्यात लागते. बघू शकता खूप अंधार आहे पण आपण तेवढे जाऊ शकत नाही. आता काही कारणास्तव तिच्यामध्ये कचरा अडकला आहे, मलबा आला आहे. खूप अंधार आहे. अजून एक गुफा आहे, दाखवते तुम्हाला ती पण. ही बघू शकता अजून एक गुफा. अजून पुढची बघत आणि इकडे आहे परंतु तिकडे आम्ही जात नाही आहे. आता रिटर्न बॅक टू घर. सगळ्यात डेंजर पायऱ्यांचा सीन आणि खाली डायरेक्ट मोठी खाई. पडलो तर विषय खतम. हॅलो गाईज, तर आम्ही हा जो टास्क होता तो कंप्लीट केला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा टास्क होता. आता जातोय पुढे पाण्याचं ठिकाण आहे ज्याला बोलतात कुंडाचं पाणी. तर ते पण स्वाद आम्ही घेणार आहे. इथे एकदम थंड पाणी असतं आणि त्या पाण्याची खासियत म्हणजे ते पाणी दगडातून थेंबे थेंबे पाझर होत असतं. डोंगराच्या पोटातलं पाणी असतं. चला तर मग आता तिथे भेटू. बघू शकता हे आहे ते कुंडाचं पाणी. इथं आता थेंबे थेंबे एकदम नॅचरल पाणी आहे. आणि ते लाल खडक त्याच्यावालं अवजार घासण्यासाठी यूज करतात. आणि हे पाणी एकदम थंड असतं. आता ताई पिऊन बघते. हा बोलतो मी किती मेहनतीने पाणी भरलं आणि तुम्ही पिऊन घेतलं. पुण्याचं काम करावं जरा. हा आहे माकडकडा जे आमचे माकडं उतरून गेलेत. मगाशी ते माकडासारखे उतरत होते पण तेव्हा आम्ही व्हिडिओ काढली नाही. आणि दुसरे माकडे दोन इकडे पुढे येते आणि हे दोन. बाय बाय.
आता आम्हाला पण उतरायचं आहे, पण आम्ही नाही दाखवणार कारण आम्हाला माकडासारखं उतरताना तुम्हाला नाही दाखवायचं. गाईज आमची आजची ट्रॅकिंग कंप्लीट झाली. आता घरी पोचलो आहे. घरी आल्यावरती डायरेक्टली झोपायचाच प्लॅन आहे. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, मोबाईल चार्जिंगला लावला आणि आता शेवटची व्हिडिओ बनवून टाकली. मधले सीन घेता नाही आले. असं वाटत होतं कधी घरी पोचल. बाकीची पब्लिक सगळी झोपले. तर कसा वाटला ब्लॉग जरा कमेंटमध्ये सांगा. अरे एवढी मेहनत घेतो, जरा एक लाईक शेअर सबस्क्राईब तर केलाच पाहिजे. थोडी मेहनतीचं जरा फळ झाला पाहिजे का नाही. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढाच. आज लय दमलोय, जरा आराम करीतो. आता 2 दिवस काय उठतच नाही. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.